नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला पुन्हा एकदा मी एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी यूट्यूबवर. आणि हा एक्सेप्शनल टॉपिकचा व्हिडिओ बरं का. खूप विद्यार्थ्यांना तर या टॉपिकचं नावही माहिती नसतं. तर या टॉपिकचं नाव असतं ॲक्च्युली नंबर सिस्टीम. यामध्ये 4 पद्धतीचे नंबर्स असतात. त्यामध्ये नंबर 1 डेसिमल नंबर. डेसिमल नंबर हा नंबर 1 पॅटर्न असतो. नंबर 2 बायनरी नंबर. बायनरी नंबर. नंबर 3 ऑक्टा नंबर. आणि नंबर 4 दॅट इज हेक्सा नंबर. नंबर सिस्टीम हे चार पद्धतीचे नंबर्स असतात. पण तुम्ही जे क्लास 3 क्लास 4 ची परीक्षा देता त्यामध्ये तुम्हाला बायनरी नंबरचं काम आहे आणि बायनरी नंबर 2 डेसिमल नंबर किंवा डेसिमल नंबर 2 बायनरी नंबर हे दोनच प्रश्न विचारले जातात. ऑक्टा किंवा हेक्साशी रिलेटेड प्रश्न तुम्हाला विचारत नाही. हे ऑक्टा किंवा हेक्सा कोणासाठी? जे जीईच्या मिस इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेटच्या वगैरे एक्झाम देतात ना त्यांच्यासाठी हा प्रश्न असतो. पण तुमच्या क्लास 3 क्लास 4 मध्ये खूपदा असं बघण्यात आलं आहे की अशी काहीतरी संख्या असतं 110010 इक्वल टू व्हॉट आणि ऑप्शन काही असे लिहिलेले असतात. एकतर सर्वात पहिले विद्यार्थ्यांना कळतच नाही की प्रश्न काय, कधी बघितलेला नसतो, कधी कुठे शिकलेला नसतो. बट पोलीस भरतीमध्ये सुद्धा किंवा क्लास 4च्या किंवा क्लरिकल किंवा रेल्वे एसएससी बँकिंग यांच्यामध्ये पण हा प्रश्न पडतो. ज्यांना माहिती आहे की ही संख्या याला म्हणतात बायनरी नंबर. बायनरी नंबर मध्ये फक्त दोनच डिजिट यूज होतात, 0 आणि 1. 0 आणि 1. तर हा बायनरी नंबर आहे. बरोबर किती? तर ऑप्शन तुम्हाला हे जे दिले आहेत हे डेसिमल नंबर म्हणतात त्याला. बायनरी नंबर टू डेसिमल नंबर. आता जर याला जर सॉल्व्ह करायचं असेल एक साधा सोपा पर्याय आहे जो तुम्हाला सांगतोय. तुम्हाला डबलेट्स लिहायचे असतात. डबलेट्स म्हणजे दुप्पटी. दुप्पटी म्हणजे दुप्पट दुप्पट करत जाणे, पण ते रिव्हर्स ऑर्डर मध्ये. जसं सर्वात पहिली नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या आहे 1. सर्वात पहिला नैसर्गिक संख्या कोणता आहे? 1. 1 ची दुप्पट 2. 2 ची दुप्पट 4. 4 ची दुप्पट 8. 8 ची 16. 16 ची 32. 32 ची 64. 64 ची 128. 128 ची 256. 256 ची 512. या दुप्पटीचा वापर केल्याने तुमचा तयार होतो बायनरी नंबरचा क्वेश्चन. बायनरी नंबर टू डेसिमल नंबर हा बायनरी नंबर आहे. आता यापासून डेसिमल नंबर म्हणजे उत्तर कसं शोधायचं असतं ते. आता या ज्या दुपट्या आहेत, दुपट्या म्हणजे डबलेट्स या उलट क्रमाने यांना देऊन द्या की सर्वात शेवटी हा 1. तर पहिली कोणती आहे? 1. त्यानंतर हा दुसरा 1 ची दुप्पट 2. मग 2 ची दुप्पट 4. 4 ची दुप्पट 8. 8 ची दुप्पट 16. 16 ची दुप्पट 32 आणि 32 ची दुप्पट 64. काय केलंय आपण? रिव्हर्स ऑर्डर मध्ये दुपट्या देऊन दिल्या आहेत. दुपट्या. आता या बायनरी नंबर मध्ये जिथे जिथे 1 आहे, जिथे जिथे 1 आहे ती किंमत काउंट करणे आहे, ती किंमत मोजणे. आणि जिथे जिथे 0 आहे ती किंमत इलिमिनेट म्हणजे सोडून देणे आहे. चला बघा की 0 कुठे मिळतंय? हा इथे 0 मिळतंय. शून्याची किंमत आहे 2 इथे, याला काउंट करायची नाही. शून्याची किंमत इथे 8 आहे, याला काउंट करायची नाही. इथे पण 0 आहे 16, याला काउंट करायची नाही. याशिवाय ज्या शिल्लक आहेत 1 वाल्या त्यांची बेरीज करायची. 64 अधिक हा 32 अधिक हा राहिलाय 4 अधिक हा 1. यांची बेरीज म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर होत असतं. तर 64 अधिक 32 96. 96 अधिक 4 100. 100 अधिक 1 101. म्हणजे तुमचा हा जो नंबर आहे याची किंमत असायला पाहिजे 101. ऑप्शन मध्ये जिथे मिळत असेल तिथे टिक करून घेणे. एकदम साधा सोपा खेळ असतो. जर माहिती नसेल तर माहिती करून घ्या. कदाचित तुम्ही जर समोरच्या परीक्षा देणार आणि असा प्रश्न जर दिसला तर तुम्हाला इन्स्टंट सॉल्व्ह करता आले पाहिजे. तसं 1-2 उदाहरण याच्यावरचे पुन्हा घेऊया. 1-2 उदाहरणं पुन्हा घेऊया. जसं इथे दिसतंय तुम्हाला तशीच काही संख्या. तर याला रिव्हर्स ऑर्डर मध्ये घेऊन घ्या. सर्वात पहिले 1. 1 ची दुप्पट 1 ची दुप्पट 2. 2 ची दुप्पट 4. 4 ची दुप्पट 8. 8 ची दुप्पट 16. 16 ची दुप्पट 32. 32 ची दुप्पट 64. 64 ची दुप्पट 128. जिथे जिथे 0 मिळतात त्याला हाकलून द्या.
जिथे जिथे शून्य मिळतात हाकलून देऊया. बघा हा शून्य आहे, हाकलून द्या. देन हा शून्य आहे, याला हाकलून द्या. हा शून्य आहे, हा शून्य आहे आणि हा शून्य आहे, म्हणजे या तिघांना पण इलिमिनेट करा. काय राहिलं तुमच्याकडे बघा, हा आहे 128 प्लस हा आहे 8 प्लस हा आहे 2. यांची बेरीज म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 128 आणि 8 136, 136 अधिक 2 138. हे तुमच्या प्रश्नाच्या बायनरी नंबरवरून डेसिमल नंबर व्हायला पाहिजे. 138 तुम्हाला ऑप्शन मध्ये शोधते. तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर चेक करत चला, तुम्हाला नक्कीच असा कुठे ना कुठे एक प्रश्न डेफिनेटली क्रॉस होईल जो तुम्हाला समजणार नाही, तर या पद्धतीने त्याला सॉल्व्ह केलं जातं. फायनली एक उदाहरण पुन्हा समजून सांगतोय तुम्हाला. एक उदाहरण पुन्हा घेऊया. चला, हाही तसाच नंबर आहे. फॉर्म करा त्याला रिव्हर्स ऑर्डर मध्ये. रिव्हर्स ऑर्डर मध्ये डबलेट्स. हा 1 ची दुप्पट 2, 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, 16 ची दुप्पट 32, 32 ची दुप्पट 64, 64 ची दुप्पट 128, 128 ची दुप्पट 256. जिथे जिथे शून्य मिळतात त्याला हाकलून द्या मित्रांनो, काहीच काम नाही त्याचं. हा शून्य आहे म्हणजे या 2 ला हाकलून द्या. शून्य आहे, ह्या 8 ला हाकलून द्या. हा शून्य 16 बाहेर निघेल, हा काउंट होईल, हा 64 बाहेर निघेल. बाकीच्या राहिलेल्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करायची, म्हणजे ही 256 राहिली आहे प्लस 128 राहिली आहे, प्लस इथे हा 32 पण राहिलेला आहे, प्लस इथे हा 4 राहिलेला आहे आणि हा 1 राहिलेला आहे. यांची बेरीज करूया आणि उत्तर घेऊन जाऊया. चला बेरीज करूया. 6, 6 आणि 8 14, 14 आणि 2 16, 16 आणि 4 20, 20 आणि 1 21, 21 चा 1, 2 शिल्लक, 2 इथे ऍड करून घ्या. 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 3 12, 12 तिकडे तर संपलाय. 12 चा 1, 1 शिल्लक, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, तिकडे संपलाय. 4, 421 ही या बायनरीची डेसिमल होईल, तर 421 तुम्हाला ऑप्शन मध्ये शोधायचं आहे. हे तुमचा आन्सर होईल. एकदम साध्या सोप्या पद्धतीने फॉर्म होतं, पण हे बेसिक क्वेश्चन्स आहेत बरं का. इनफॅक्ट नंबर सिस्टीम जर शिकायची असेल, नंबर सिस्टीम, तर जसं आता आपण बायनरी टू डेसिमल केलं, तसं डेसिमल टू बायनरी असतं, डेसिमल टू ऑक्टा असतं, डेसिमल टू हेक्झा असतं, हेक्झा टू बायनरी, ऑक्टा टू बायनरी किंवा डेसिमल सर्वांचे एकमेकांमध्ये रूपांतरित करणारे प्रश्न पडतात. तर ते तुम्हाला सर्व डिटेल्स जे आहेत इन डीप मध्ये असतो, तर ते तर आपल्या ॲपवर तुम्हाला शिकायला मिळेल. सध्या तात्पुरतं इतकं जे तुमच्या कामाचं आहे समोरच्या परीक्षांचं, ते तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे. लक्षात ठेवा, कधीतरी कुठेतरी नक्कीच कामात येईल. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा एक नवीन यूट्यूबचा व्हिडिओ लवकर घेऊन येईल जो खूप कामाचा असेल. चलो, थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू.